कॅप राऊंड वन अलॉटमेंटच्या अगोदर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये धाकधूक लागून राहिलेली की कोणतं कॉलेज मिळत आहे. काल कॅप वनची अलॉटमेंट आलेली आहे आणि मला अशी आशा आहे की तुम्हा सर्वांना तुम्ही जी काही कॉलेज लिस्ट बनवलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते कॉलेज अलॉट झालेलं असेल. आता हे कॉलेज अलॉट झाल्यानंतर काय करायचं आहे? हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये आहे. फ्रीज करायचं आहे, नॉट फ्रीज करायचं आहे, की काहीच न करता कॅप राउंड 2 मध्ये जायचं आहे. तर मी तुम्हाला अशाच काही प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी साळुंके सर, साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही साळुंके सर केमिस्ट्री या चॅनलवर खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात. मी सुरुवातीलाच सांगू इच्छितो, की जसं मी इंजिनिअरिंग ॲडमिशन बाबतीत तुम्हाला गाईडन्स करत आलेलो आहे, तसंच मी मेडिकल ॲडमिशनच्या बाबतीतही व्हिडिओज बनवणार आहे. तुमचे काही फ्रेंड्स वगैरे असतील, तुमचे स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी वगैरे असतील, जे पी-सी-बी ग्रुप घेऊन एम-बी-बी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-यू-एम-एस अशा काही कोर्सेससाठी, मेडिकल काही कोर्सेससाठी ट्राय करत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा मी रिलेटेड व्हिडिओज घेऊन येणार आहे. तर अशा मित्रांना, अशा पालकांना तुम्ही हा चॅनेल सांगा, की या चॅनेलवर जे साळुंके सर आहे, ते रिलेटेड व्हिडिओज टाकणार आहेत. माझा पहिला व्हिडिओ जो होता, तो नीट कट ऑफ रिलेटेड होता. लोअर कट ऑफ किंवा लोएस्ट कट ऑफ काय असतील. तर त्याचेही व्हिडिओज या चॅनेलवर येणार आहेत. आता पाहूया, की कॅप 1 अलॉटमेंट आल्यानंतर पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न. तर जे काही कॉलेज मिळालेलं आहे, ते कॉलेज जर तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं असेल, तर तुम्ही फ्रीज करू शकता. फ्रीज करून तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरून ₹1000 सीट ॲक्सेप्टन्स फी आहे, ती भरून तुम्ही पुढे प्रोसीड करू शकता. दुसरा एक पर्याय येतो आपल्यासमोर नॉट फ्रीजचा. नॉट फ्रीज म्हणजे एक्झॅक्ट काय आहे? नॉट फ्रीज म्हणजे जी काही सीट मला मिळालेली आहे, ओके, ठीक आहे, ही सीट चालेल, पण मी कॅप राउंड 2 मध्ये बेटर कॉलेजसाठी प्रयत्न करणार आहे. मग आपल्याला कोणता ऑप्शन महत्वाचा आहे? नॉट फ्रीज करण्याचा. आता तिसरा पर्याय मी सहसा सुचवत नाही, पण तिसऱ्या प्रकारचे विद्यार्थी सुद्धा आहेत, की जे यापैकी काही न करता कॅप राउंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरतील. पण लक्षात ठेवा, ते रिस्की असेल. कारण तुमच्या हातात कोणतंही कॉलेज नसणार आणि तुम्ही डायरेक्ट कॅप राउंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भराल. माझ्या मते नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट हा पर्याय सर्वोत्तम आहे. कारण आपल्या हातात एक कॉलेज रिझर्व्ड असतं आणि त्याच्यानंतर आपण कॅप 2 साठी ऑप्शन फॉर्म भरतो. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, की ते ॲक्चुअल प्रोसेस जी आहे फ्रीज, नॉट फ्रीजची, ती आपल्या लॉगिन मधून कशी करायची आहे. इथे मी येतोय. इथे पहा cetcell.mahacet.org च्या वेबसाईटवर आल्यानंतर इथे आपल्याला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल ऑफ अकॅडमिक इयर 2025-26 असेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन करायचं आहे. म्हणजे आपलं जे काही लॉग इन आहे ते लॉग इन करून आपण जायचं आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग स्टेटस. युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय डॅश डॅश ऑन डॅश डॅश अँड डॅश डॅश म्हणजे ते तारीख आणि टायमिंग दिलेलं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण येऊ आपल्या लॉग इन मध्ये. ठीक आहे. इथे आता ज्या स्टुडंटचा हा आयडी आहे त्या स्टुडंटला सीएसई अलॉट झालेला आहे. माझ्याकडे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजेस अलॉट झालेली आहेत. ओके. आता आपल्या समोर इथे स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 असे 4 पर्याय दिसत आहेत. तर हे 4 पर्याय काय आहेत? फर्स्ट स्टेप आहे सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटस. कॅन्डिडेट शाल एन्श्युअर द क्लेम्स रिलेटेड विथ क्वालिफाइंग मार्क्स. कॅटेगरी चेक करायचे आहे. जेंडर, रिझर्वेशन, स्पेशल रिझर्वेशन मेड बाय हिमसेल्फ और हरसेल्फ इन द ऍप्लिकेशन फॉर्म आर करेक्ट.
सर्व जर करेक्ट असेल ते चेक करायचं आहे. अँड द रिलेव्हंट डॉक्युमेंट्स अपलोडेड टू द सबस्टन्शिएट क्लेम्स आर ऑथेंटिक अँड करेक्ट. जे काही क्लेम करण्यात आलेले आहेत ते क्लेम डॉक्युमेंटच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, सेल्फ व्हेरीफाय करायचं आहे. हे आहे इनकम्प्लीट, म्हणजे अजून त्या स्टुडंटचं कम्प्लीट नाही आहे. सेकंड स्टेप काय आहे, चूज सीट एक्सेप्टन्स ऑप्शन्स. म्हणजे इथे आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत, फ्रीज और बेटरमेंट. बेटरमेंट म्हणजे काय, नॉट फ्रीज. हे सुद्धा इनकम्प्लीट असेल. त्यानंतर स्टेप 3 आहे, पे सीट एक्सेप्टन्स फी ₹1000. हे सुद्धा इनकम्प्लीट आहे. आणि फोर्थ स्टेप आहे, कन्फर्म सीट एक्सेप्टन्स लेटर. हे सुद्धा इनकम्प्लीट आहे. तर यापैकी मी तुम्हाला पहिली स्टेप ही इनकम्प्लीट आहे ती दाखवणार आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्या स्टुडंटचं सर्व डिटेल्स इथे येतात आणि इथे पहा करंट स्टेटस अशा रीतीने. आता या स्टुडंटची जी कॅटेगरी आहे ती ओबीसी आहे. ठीक आहे. आता यामध्ये जेंडर मेल, मग आपल्याला क्लिक करायचं आहे इथे करेक्ट इनकरेक्ट. म्हणजे जेंडर मेल आहे का, हो आहे. म्हणजे अशा रीतीने हे सर्व ऑप्शन, कॅन्डिडेट महाराष्ट्र टाइप ए आहे का, हो आहे, करेक्ट आहे. मग तिथे करेक्ट येईल. कॅटेगरी फॉर ऍडमिशन ओबीसी आहे का, टिक करायचं आहे. तिथे नॉट सिलेक्टेड आहे, तिथे करेक्ट म्हणून येईल. अशा प्रकारे असे पीडब्ल्यूडी नॉट ऍप्लिकेबल, डिफेन्स नॉट ऍप्लिकेबल, ऑर्फन नो आहे, टीएफडब्ल्यूएस यस और नो. जर यस करायचं असेल तर यस करू शकतो, नो करायचं असेल तर नो करू शकतो. आणि त्यानंतर इथे पहा, लिंग्विस्टिक मायनॉरिटी नॉट ऍप्लिकेबल, करेक्ट. रिलीजियस मायनॉरिटी नॉट ऍप्लिकेबल, करेक्ट. ओके. आता हे इथे पहा, इथे लिस्ट ऑफ पॅरामीटर्स टू बी चेक बाय कॅन्डिडेट. आता इथे करेक्टेड मार्क्स ऑब्टेन अँड करेक्टेड मार्क्स आउट ऑफ, म्हणजे कितीपैकी किती मार्क्स आहेत HSC टोटल. मग हे जे नंबर्स आहेत ते इथे सीईटी सेलने तुम्ही सुरुवातीला जेव्हा ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला तेव्हा हे नंबर्स ऍड केलेले, म्हणजे हे जे मिळालेले मार्क्स आहेत ते व्यवस्थित इथे पुट करायचे आहेत, इथे इनपुट द्यायचे आहे. ओके. हे सर्व झाल्यानंतर आता हे करेक्ट असेल, आता मी हे करेक्ट आहे असं केलं, इथे करेक्ट केलं की तिथे ते करेक्ट येईल. पहा, मग हे जे मार्क्स आहेत 363 आउट ऑफ 600 असं ते आपल्याला इथे जर जर ते करेक्ट नसेल तर इनपुट करायचं आहे. ओके. ठीक आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स पहा, इथे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट येणार आहे. तर सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी, ह्या सर्व डॉक्युमेंट्स इथे दिसणार आहेत. आणि ह्या सर्व डॉक्युमेंट्स आपण इथून पाहू पण शकतो. इथे क्लिक करून ते डॉक्युमेंट जे आहे ते आपण पाहू शकतो. ओके. ते डॉक्युमेंट करेक्ट आहेत का हे सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. आणि त्यानंतर हे सर्व केल्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे सेव्ह आणि प्रोसीड. ही झाली स्टेप 1. त्यानंतर स्टेप 2 काय आहे पहा, चूज सीट एक्सेप्टन्स ऑप्शन, फ्रीज और नॉट फ्रीज. मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आणि आजही सजेस्ट करेन की जर तुम्हाला बेटरमेंटकडे जायचं असेल, या मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज किंवा अप्पर साईडला शिफ्ट व्हायचं असेल तर तुम्ही नॉट फ्रीज करून कॅप 2 चा ऑप्शन फॉर्म भरू शकता. ओके. थर्ड स्टेप काय आहे, पे सीट एक्सेप्टन्स फी. ही फी जी आहे आपल्याला ऑनलाईन मोडमध्ये भरायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला आपली ऍक्टिव्हिटी येईल, म्हणजे आपण सीट एक्सेप्ट केलेली आहे. हे कन्फर्म सीट एक्सेप्टन्स लेटर हे इनकम्प्लीट आहे. हे केल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला सीट एक्सेप्टन्सची डिटेल्स येतील. मग तिथून आपण सीट एक्सेप्टन्स लेटर जे आहे ते प्रिंट सुद्धा करू शकतो PDF फॉर्मॅटमध्ये, किंवा फिजिकल प्रिंटर असेल तर त्याची प्रिंट आपण काढून ठेवू शकतो. या होत्या या 4 स्टेप्स, की या 4 स्टेप्स आपल्याला फ्रीज किंवा नॉट फ्रीज साठी यूज करायचे आहेत.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला एक लाईक करून म्हणजे मला सपोर्ट द्या. जेणेकरून मी असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवत राहीन. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जो विद्यार्थी इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी प्रयत्न करत आहे, त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लक्षात ठेवा, की अजून काही स्टेप्स म्हणजे कॅप 2, कॅप 3, कॅप 4 अजून बाकी आहेत. त्यावरही माझे व्हिडिओज अजून येणार आहेत. आणि हो, मेडिकल ॲडमिशनच्या बाबतीत सुद्धा माझे व्हिडिओज येणार आहेत. तुमच्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला जर तो किंवा ती जर मेडिकल ॲडमिशनसाठी प्रयत्न करत असेल, तर आपला चॅनल नक्कीच सजेस्ट करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.